नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात बनावट जात प्रमाणपत्राद्वारे सफाई कामगाराला नोकरी मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर सिव्हिलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संशयित आरोपी व्ही.डी. पाटील, मिलिंद पवार व जिजाबाई गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात सिव्हिलमधील अन्य संशयित कर्मचारी देखील पोलिसांच्या रडारवर आहेत। संशयित आरोपी सेवानिवृत्त कर्मचारी जिजाबाई गायकवाड यांचा मुलगा संशयित मिलिंद पवार यास पाटील यांनी 2018 मध्ये संगणमताने बनावट जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरीस लावले होते असे पोलीस तपासात निष्पन्न झाले। ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक।